In this session, we consider new concept, increasing and decreasing function. You know, graph of increasing function. Graph of increasing function increases from left to right, and graph of decreasing function decreases from left to right. How? In mathematical language, say there are 2 points on domain of a graph, x1 and x2. See, this is our x1, this is x2. Okay, such that x1 less than x2, x1 less than x2. Okay, then see their values on y-axis. This value, if y equal to f of x be given function, y equal to f of x be given function, then corresponding value is f of x1. Corresponding value of this is f of x2. Implies then काय झालं, f of x1 is less than f of x2. Same relation maintain here. F of x1 less than f of x2. Then such a function we call it for x1 x2. For x1 x2 belongs to domain of function f, such that if x1 less than x2, then f of x1 is also less than f of x2. Same relation, this relation maintain here. Then such a function we call it as a increasing function. One more condition, आणखी एक जॉमेट्रिकल कंडिशन बघा. कुठं मी या इन्क्रीजिंग फंक्शनला कुठल्याही एका पॉइंटला टँजंट काढा. इफ वी ड्रॉ अ टँजंट ॲट एनी पॉइंट, काय केलं आपण, इफ वी ड्रॉ टँजंट ॲट एनी पॉइंट ऑन increasing function, increasing function, जर कोणत्याही पॉइंटला आपण टँजंट काढली तर this angle is always acute angle. ती काय करते, इट्स inclination, म्हणजेच काय, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसशी केलेला अँगल, inclination इज थीटा. आणि हा कसा असतो, हा ॲक्यूट असतो. हा अँगल कसा आहे, ॲक्यूट अँगल आहे. बरोबर आहे. इट्स इन्क्लिनेशन इज थीटा अँड विच इज ऑलवेज ॲक्यूट अँगल. आणि मग या लाईनचा स्लोप विचारला टँजंटचा तर काय येईल, टॅन थीटा येईल. आणि ॲक्यूट अँगल म्हणजे लेस दॅन 90, पहिल्या क्वाड्रंटमध्ये किंमत काय आहे, पॉझिटिव्ह आहे. टॅन थीटालाच काय म्हणतो आपण माहिती आहे ना, स्लोप ऑफ टँजंट म्हणतो. ओके, आणि स्लोप ऑफ टँजंट आपण कशाने दाखवतो माहिती आहे, dy बाय dx किंवा f डॅश x दाखवतो. आणि तो कसा असतो, पॉझिटिव्ह असतो. कुणासाठी, इन्क्रीजिंग फंक्शनसाठी. बघा डेरिव्हेटिव्हकडे आपण आपोआप आलो. काय केलं, फॉर x1 लेस दॅन x2 सेम रिलेशन ऑप्टेन इन f of x1 corresponding values in on y axis. Okay, or if we draw a tangent at any point for increasing function, its inclination is theta, which always makes an angle theta less than 90 with positive x axis. And therefore slope of tangent, जर अँगल माहिती असेल तर स्लोपचा फॉर्म्युला काय आहे, tan theta. Tan theta and that is equal to पॉझिटिव्ह ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह. पण स्लोप आपण पहिल्याच जॉमेट्रिकल मिनिंगमध्ये कशाने दाखवलं, डेरिव्हेटिव्ह डिनोट द स्लोप ऑफ द टँजंट. याचा अर्थ dy बाय dx किंवा f डॅश x म्हणजेच टॅन थीटा. आणि हा कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. इन्क्रीजिंगसाठी मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग असेल तर याला आणखी एक नोटिस आहे, ग्रेटर दॅन इक्वल टू. पण स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग असेल तर फक्त ग्रेटर दॅन 0. ओके,
हा झाला तुमचा इन्क्रीजिंग फंक्शन. कम टुवर्ड्स डिक्रीजिंग फंक्शन. याच्यातही 2 पॉईंट घेऊ आपण. फॉर x1 x2 दिस इज x1 ऑन डोमेन ऑफ x, x2 ऑन डोमेन ऑफ x सच दॅट दिसतोय आपल्याला x1 लेस दॅन x2. बट व्हॉट हॅपन देअर व्हॅल्यूज. सी व्हॅल्यू ऑफ x2. दिस इज अ व्हॅल्यू ऑफ f of x2 and this is a value of f of x1. बघा काय झालं, हेच मेंटेन राहिले का, उलट झालं. f of x1 ची व्हॅल्यू जास्त आहे कुणापेक्षा, f of x2 पेक्षा. देन f of x1 ग्रेटर दॅन f of x2. ही आयडेंटिटी, ही इनइक्वालिटी सेम राहिली का, नाही, रिव्हर्स झाली. x1 लेस दॅन x2 हे रिलेशन तेच आहे, बट ही कंडिशन बघा, f of x1 लेस दॅन f of x2. हिअर f of x1 ग्रेटर दॅन f of x2. देन सच अ फंक्शन इज कॉल्ड ॲज अ डिक्रीजिंग फंक्शन. अशा फंक्शनला आपण काय म्हणू, डिक्रीजिंग फंक्शन म्हणूया. ओके, या डिक्रीजिंग फंक्शन. मग यालाही एखाद्या पॉईंटला टँजंट काढून बघा. इफ वी ड्रॉ अ टँजंट ॲट एनी पॉईंट, देन पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसशी केलेला अँगल हा, आणि हा अँगल कसा आहे माहिती आहे, हा अँगल कसा आहे, ऑब्च्युस आहे. ऑब्च्युस आहे म्हणजेच ग्रेटर दॅन किती आहे, 90 डिग्री आहे. ओके, सेम इफ वी ड्रॉ टँजंट ॲट एनी पॉईंट फॉर decreasing function, for decreasing function it makes obtuse angle, it makes obtuse angle means greater than 90 degree with positive x axis, with positive x axis and therefore मग याचा स्लोप काय येईल, स्लोप ऑफ टँजंट टू द गिवन कर्व म्हणजेच टॅन थीटा म्हणजेच dy बाय dx म्हणजेच f डॅश x. आणि तो कसा येईल, आता पहिल्या बघा ग्रेटर दॅन 90 आहे म्हणजे सेकंड क्वाड्रंट आहे, आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये टॅन कसा आहे, निगेटिव्ह आहे, आणि विच इज इक्वल टू निगेटिव्ह म्हणजेच लेस दॅन 0. आणि एवढीच मेन कंडिशन आहे. इन्क्रीजिंग आहे म्हणायचं तर एफ डॅश एक्स कसा येईल, पॉझिटिव्ह येईल. ओके, स्ट्रिक्टली फॉर मोनोटॉनिकल इन्क्रीजिंग ग्रेटर दॅन इक्वल टू 0, आणि डिक्रीजिंग असेल तर डेरिव्हेटिव्ह काय येईल, निगेटिव्ह येईल. इन्क्रीजिंग असेल तर डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह, डिक्रीजिंग असेल तर डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह. सिम्पल कन्सेप्ट लक्षात काय ठेवायचं आहे आपल्याला, इन्क्रीजिंगला डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह येतो, डिक्रीजिंगला डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह येतो. मेन पार्ट एवढाच आहे. ओके, काय लक्षात ठेवायचं, फक्त नोट एवढीच लक्षात ठेवायची, फॉर इन्क्रीजिंग फंक्शन, फॉर इन्क्रीजिंग फंक्शन f dash x is positive. For decreasing function, for decreasing function f dash x negative. ओके, इन्क्रीजिंग झालं, डिक्रीजिंग झालं. ओके, आणखी बघा, आता हे फंक्शन दोन्ही एकाच ठिकाणी असतात, इन्क्रीजिंग डिक्रीजिंग. एखादी कर्व आहे तुमची, ही तुमची कर्व आहे. ओके, तर इथून इथपर्यंत हे फंक्शन बघा, या पॉईंटपर्यंत इथून इथपर्यंत हे फंक्शन कसं आहे, इन्क्रीजिंग आहे. इथून पुन्हा इथपर्यंत हे फंक्शन कसं आहे, डिक्रीजिंग आहे. पुन्हा इथपर्यंत कसं आहे, इन्क्रीजिंग आहे. पुन्हा काय झालं, डिक्रीजिंग आहे. ओके, लोकल मॅक्सिमम मिनिमम लोकल पॉईंट. ओके, आता इथं कोणत्याही पॉईंटला जर टँजंट काढली तर ती एक्स ॲक्सिसशी कोणता अँगल करते, थीटा, आणि तो कसा आहे, लेस दॅन 90 आहे. या बाजूला कोणत्याही पॉईंटला आपण टँजंट काढली तर ही कोणता अँगल करेल, समजा फाय करेल, आणि हा कसा आहे, ग्रेटर दॅन 90 आहे. म्हणजेच या पॉईंटला इकडच्या बाजूला एफ डॅश एक्स कसा आहे,
निगेटिव्ह आहे. तर इकडच्या बाजूला एफ डॅश एक्स कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. पण हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट मेन्शन केला. इथं जर आपण टँजंट काढली, ह्या पॉईंटला जर आपण टँजंट ड्रॉ केली तर बघा डेरिव्हेटिव्ह काय येईल, पॉझिटिव्ह येईल का. ही लाईन कशी येईल, पॅरलल टू एक्स ॲक्सिस येईल. ही लाईन कशी येईल, ती टँजंट जी आहे ती कशी येईल, पॅरलल टू एक्स ॲक्सिस येईल. इथं पण टँजंट काढून बघा, पॅरलल टू एक्स ॲक्सिस येईल, पॅरलल टू एक्स ॲक्सिस येईल. आणि मग अशा पॉईंटला अँड ही पहिली कंडिशन, ही दुसरी कंडिशन, आणि इफ एफ डॅश एक्स इक्वल टू 0, एफ डॅश एक्स म्हणजे ही लाईन एक्स ॲक्सिसशी किती अँगल करेल, 0 अँगल करेल. आणि झिरोची किंमत, टॅन झिरोची किंमत काय आहे, 0च आहे. आणि ही लाईन कुणाला पॅरल आहे, एक्स ॲक्सिस. म्हणजे जी लाईन पॅरल असेल त्यावेळेला देन लाईन इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस. आणि असे जे पॉईंट्स आहेत ज्यांना असा हा पॉईंट्स आहे, समजा x1 आहे, हा पॉईंट आहे x2 आहे, x3 आहे, अशा पॉईंट्सला देन x is then such points are called stationary points. Such points are called as a stationary points. म्हणजे इकडच्या बाजूला जर पॉईंट असेल तर तो इन्क्रीजिंग येईल, इकडच्या बाजूला पॉईंट असेल तर तो डिक्रीजिंग येईल, आणि इथं पॉईंट असेल तर तो स्टेशनरी पॉईंट्स. अशा पॉईंट्सला आपण काय म्हणतो, स्टेशनरी पॉईंट्स. ओके, इन्क्रीजिंग, डिक्रीजिंग आणि स्टेशनरी पॉईंट्स, या 3 डेफिनेशन आपण बघितल्या. ओके, नाव टर्न टुवर्ड्स प्रॉब्लेम्स ऑन दिस पार्ट. सी प्रॉब्लेम, f of x टेस्ट वेदर द फॉलोइंग फंक्शन्स आर इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग. कसं ओळखणार, डेरिव्हेटिव्ह जर पॉझिटिव्ह आला तर फंक्शन कसं असतं, इन्क्रीजिंग असतं, आणि डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आला तर डिक्रीजिंग. सिम्पल कन्सेप्ट, डेरिव्हेटिव्हचे ॲप्लिकेशन आपण बघतो आहे. ओके, मग आता एफ ऑफ एक्स आहे, हे तुमचं दिलेलं फंक्शन आहे. एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स क्यूब मायनस 6x² प्लस 12x मायनस 16, आणि इंटरवल काय दिला आहे, आर. आर म्हणजे होल रिअल लाईन, एक्स बिलॉंग्स टू आर, डोमेन आहे पूर्ण रिअल लाईन. ओके, मग याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, काही ऑब्जेक्शन, डेरिव्हेटिव्ह घ्यायला तुम्हाला अडचण वाटेल, एकदम सोपा पार्ट आहे, बिलकुल नाही. मग एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, पॉवर फर्स्ट रिड्यूस बाय 1 मायनस पॉवर पुढे घेतला तर 6 × 2 12x प्लस 12 एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. हायेस्ट एव्हरीव्हेअर वी कॅन टेक 3 कॉमन, काय येईल, x² मायनस 4x प्लस 4, अँड यू नो दिस इज अ स्क्वेअर ऑफ, हा कुणाचा स्क्वेअर आहे माहिती आहे ना, x - 2चा स्क्वेअर आहे. तर 3 ही नॉन निगेटिव्ह नंबर आहे, अँड स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. वी नो किंवा वी हॅव स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह, स्क्वेअर नेहमी पॉझिटिव्ह असतो, आणि देअरफॉर एफ डॅश एक्स हा काय आहे, पॉझिटिव्ह आहे. 2ला जास्तीत जास्त हा काय होईल, रिअल लो नंबर असल्यामुळे 2ला 0 होईल, पण बाकी इतर कोणतीही किंमत घ्या, इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह. आणि पॉझिटिव्ह आला याचाच अर्थ हा काय आहे, पॉझिटिव्ह आहे, आणि पॉझिटिव्ह असेल तर फंक्शन कसं असतं, इन्क्रीजिंग असतं. आणि देअरफॉर गिवन फंक्शन इज इन्क्रीजिंग, गिवन फंक्शन इज इन्क्रीजिंग, आणि संपला तुमचा प्रॉब्लेम. बघा बरं, बघा पुढचा प्रॉब्लेम, एफ ऑफ एक्स इक्वल टू 2 - 3x प्लस 3x²
minus x cube. Write given function as it is. F of x equal to 2 minus 3x plus 3x square minus x cube. Differentiate with respect to x. So we got f of x चा डेरिव्हेटिव्ह f dash x कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 minus 3 into derivative of x is 1 plus 3 into 2 power पुढे घेतल्यावर 6x minus 3x square. Am I correct? Power पुढे 1 ने कमी. That is equal to minus 3 plus 6x minus 3x square. ओके, बट स्क्वेअर नेव्हर बी निगेटिव्ह. मग स्क्वेअरला निगेटिव्ह आलं तर आपण काय करू, निगेटिव्ह कॉमन घेऊ आणि -3 कॉमन घेऊ. बघा काय राहील, इथं -3 कॉमन घेतलं तिथं 1, इथं मायनस कॉमन घेतलं म्हणून -2x, 3 कॉमन घेतला प्लस x स्क्वेअर. बघा बरं, निगेटिव्ह आतमध्ये घ्या, पुन्हा हाच पार्ट येईल. x स्क्वेअर -2x प्लस 1, एक्स स्क्वेअर -2x प्लस 1 हा कुणाचा स्क्वेअर आहे माहिती आहे, x - 1चा स्क्वेअर आहे. तर हा निगेटिव्ह नाही, आता हा x - 1 स्क्वेअर इज ऑलवेज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 फॉर ऑल x इन r. हा नेहमी पॉझिटिव्ह आहे. बट जर आपण याला -3 ने मल्टिपल केलं तर हा जरी पॉझिटिव्ह आला तरी हा काय आहे, निगेटिव्ह आहे. म्हणजेच हा काय झाला, लेस दॅन 0 झाला. अँड देअरफॉर हा लेस दॅन 0 झाला, याचाच अर्थ तुमचा f डॅश x काय आला, निगेटिव्ह झाला, लेस दॅन इक्वल टू 0 झाला. आणि म्हणून फंक्शन कसं आहे, म्हणून डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आहे, याचा अर्थ फंक्शन कसं आहे, डिक्रीजिंग आहे. ओके, बघा आणखी एक प्रॉब्लेम. f ऑफ x इक्वल टू x - 1 अपॉन x. सिम्पल आहे, हा तुम्हालाही जमेल. काय करायचं, याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. डिफरन्शिएट गिव्हन प्रॉब्लेम विथ रिस्पेक्ट टू x. ओके, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 - 1 अपॉन एक्सचा, 1 अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन ॲज इट इज, 1 अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह -1 अपॉन एक्स स्क्वेअर. म्हणजेच काय होईल, मायनस मायनस प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. एलसीएम घेतला तर, किंवा असंही करा, ही टर्म ऑलवेज कशी आहे, पॉझिटिव्ह आहे. फॉर एक्स नॉट इक्वल टू 0 विच इज ऑलवेज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 फॉर एक्स नॉट इक्वल टू 0. त्याच्यात 1 ॲड केला, इट इज अगेन पॉझिटिव्ह. अँड देअरफॉर f डॅश x कसा आहे, ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आहे. याचा अर्थ फंक्शन कसं आहे, इन्क्रीजिंग आहे. याचा अर्थ फंक्शन कसं आहे, इन्क्रीजिंग आहे. तर असा हा इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंगचा कन्सेप्ट. ओके, पॉझिटिव्ह आला इन्क्रीजिंग, निगेटिव्ह आला डिक्रीजिंग. बघा नवीन प्रॉब्लेम. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स फॉर विच द फंक्शन इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग म्हणजेच आता डेरिव्हेटिव्ह कसा आला पाहिजे, पॉझिटिव्ह आला पाहिजे. कुठल्या पॉईंटला, असे पॉईंट शोधायचे आहेत. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स, एक्स ॲक्सिसवरच्या अशा कुठल्या पॉईंटला याचा डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह येईल. मग त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल, याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. गिवन प्रॉब्लेम, f of x equal to twice x cube, okay, minus 3x square minus 12x plus 6. Differentiate with respect to x. Differentiate with respect to x. आणि मग f dash x काय येईल, पॉवर फर्स्ट. मग 3 × 2 6, 1 ने कमी करायचं, स्क्वेअर. सिमिलरली 3 × 2 6x मायनस 12 इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 6चा डेरिव्हेटिव्ह 0.
इन दिस 6 इज कॉमन. काय राहील एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 2. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, याचे फॅक्टर्स पडतात 2 1s. याचे फॅक्टर्स मोठ्याला मिडलचं साईन, छोट्याला लास्टला निगेटिव्ह असेल तर अपोजिट साईन. बघा करू एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस एक्स मायनस एक्स मायनस 2 इंटू 1 मायनस 2 हे झाले याचे फॅक्टर्स. ओके, पण फंक्शन कसं आहे स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आहे. फॉर स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग एफ डॅश एक्स कसा असतो ग्रेटर दॅन 0 असतो, पॉझिटिव्ह असतो. याचाच अर्थ काय येईल 6 इंटू एक्स मायनस 2 इंटू एक्स प्लस 1 ग्रेटर दॅन 0. आता 6 ऑलरेडी पॉझिटिव्ह आहे, याचा प्रश्नच नाही. मग कोण एक्स मायनस 2 एक्स प्लस 1 मस्ट बी पॉझिटिव्ह. आता इथं दोघांच्या मध्ये कुठलं साईन आहे इंटू साईन आहे. दोघांच्या म्हटलं कुठलं साईन आहे इंटू साईन आहे. मग दोघांचा प्रॉडक्ट हा काय आहे दिस इंटू दिस, हे पॉझिटिव्ह पाहिजे. मग दोघांचा प्रॉडक्ट पॉझिटिव्ह कधी येतो, दोघांचा प्रॉडक्ट पॉझिटिव्ह कधी येतो पॉसिबल इफ बोथ आर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. दोन्ही पॉझिटिव्ह असेल तरी प्रॉडक्ट पॉझिटिव्ह येईल, दोन्ही निगेटिव्ह असतील तरी पण प्रॉडक्ट पॉझिटिव्ह येईल. मग एक एक केस घेऊ. केस फर्स्ट बघूया. मग एक्स मायनस 2 आल्सो पॉझिटिव्ह अँड एक्स प्लस 1 इज आल्सो पॉझिटिव्ह. मीन्स एक्स ग्रेटर दॅन 2 अँड x greater than minus 1. okay, x greater than 2 and x greater than minus 1 ही तुमची रियल लाईन आहे. ओके, इथं 0 आहे, इथं -1 आहे. से हिअर 2 आहे. x greater than 2 or x greater than -1 म्हणजेच x greater than -1 याच्यामध्ये 2 ऑलरेडी येतोय. याचाच अर्थ काय होईल एक्स ग्रेटर दॅन -1. ओके, केस सेकंड बघूया. बोथ आर निगेटिव्ह. दोन्ही लेस दॅन 0. याचाच अर्थ काय होईल एक्स लेस दॅन 2 अँड एक्स लेस दॅन -1. एक्स लेस दॅन 2 और एक्स लेस दॅन -1. आता होल रिअल लाईन कवर झाली बघा. -1 पेक्षा मोठा इकडचा पार्ट, -2 पेक्षा लहान इकडचा पार्ट, दोन्ही मिळून तो होल रिअल लाईन झाली. मग प्रत्येक पॉईंटला फंक्शन इन्क्रीजिंग आहे का स्ट्रिक्टली ते आपल्याला चेक करायचं आहे. मग त्याच्यासाठी काय करायचं बघूया आपण. कंडिशन ह्या तुमच्या 2 कंडिशन तुम्हाला मिळाल्या. ही एक कंडिशन आणि ही पहिली कंडिशन. ओके, एक एक कंडिशन आपण चेक करू. बघा ही तुमची रिअल लाईन आहे. ओके, कारण पूर्ण रिअल लाईन कवर झाली. हिअर 0 आहे, हिअर -1 आहे, इकडे 2 आहे. पहिला कन्सेप्ट काय सांगतो एक्स ग्रेटर दॅन -1. दुसरा कन्सेप्ट सांगतो एक्स लेस दॅन 2. दोन्ही लेस दॅन आहे, पण हा दोन्ही जर एकत्र केले तर होल रिअल लाईन कवर होईल. ओके, पण त्याच्यात 2 पॉईंट मिळाले. कोणते -1 आणि 2 हे 2 पॉईंट मिळाले. मग आपण आता एका पॉईंटला चेक करू. ओके, याच्यासाठी बघूया आपण. फॉर एक्स ग्रेटर दॅन -1 फॉर एक्स लेस दॅन -1 फॉर एक्स लेस दॅन -1 -1च्या तिकडे डेरिव्हेटिव्ह काय येईल. आता हा तुमचा डेरिव्हेटिव्ह आहे एक्स लेस दॅन -1. मग -1 पेक्षा एखादी किंमत घेऊ इकडे. एखादी किंमत -1च्या तिकडे समजा आपण
-2 घेतला. मग -2ला किंमत टाकली तर काय होईल माहिती आहे, 6 × -2 -2 -4 काय येईल, दॅट इज ॲट x = -2 f डॅश x 6 × -2 -2 -4 -2 × 1 -1 याचाच अर्थ 24 आणि ॲन्सर कसं आलं, पॉझिटिव्ह आलं. याचा अर्थ इकडच्या बाजूला कोणतीही किंमत घेतली तर ॲन्सर कसं येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे. आणि पॉझिटिव्ह आलं याचा अर्थ फंक्शन कसं आहे, स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आहे. कुठं, -1च्या लेफ्टला. ओके, आता पुढची केस बघूया. फॉर x > 2 कारण 2 पॉईंट मेन्शन झाले, -1 आणि 2. मग आता लेस दॅनचं झालं, ग्रेटर दॅनला बघूया. म्हणजे याच्या इकडे, मग याच्या इकडचा पार्ट एखादा घेऊ आपण 3. फॉर x > 2 पेक्षा मोठा रिअल लाईनवर कोण आहे, 3 आहे. मग 3ला त्याचा डेरिव्हेटिव्ह चेक करू आपण. मग f डॅश 3 = 6 × 3 - 2 1 3 + 1 4 अगेन 24 अँड विच इज ऑल्सो पॉझिटिव्ह. हा पण काय आला, पॉझिटिव्ह आला. बरोबर आहे. 3 3तनं 2 गेला आणि 3 1 4 6 4 24. हा पण डेरिव्हेटिव्ह कसा आला, या बाजूला पण डेरिव्हेटिव्ह कसा आला, पॉझिटिव्ह आला. ओके, आता प्रश्न राहिला मधला पार्ट, कारण होल रिअल लाईन दोन्ही एकत्र केले तर येतात. मग फॉर एनी पॉईंट बिटवीन -1 to 2. मग -1 to 2च्या मध्ये आपण इथं एक पॉईंट घेऊया 1, दॅट इज ॲट x = 1. बघूया तुमचा डेरिव्हेटिव्ह f डॅश 1 = 6 ॲज इट इज. ओके, पहिला फॅक्टर आहे x - 2 म्हणजे 1 - 2 -1 आणि 1 + 1 2. ॲन्सर काय आला, निगेटिव्ह आला. निगेटिव्ह आला याचा अर्थ इथून इथपर्यंत फंक्शन कसं आहे, निगेटिव्ह आहे. याच्या इकडे पॉझिटिव्ह, याच्या इकडे पॉझिटिव्ह. मग आता तुम्हाला विचारलं काय आहे, तर फाइंड द पॉईंट्स फॉर विच द फंक्शन इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. फंक्शन इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. इन्क्रीजिंग कुठं आलं, अँड देअरफॉर फंक्शन इज इन्क्रीजिंग कधी आलं, इफ x <(-1) or x > 2. इकडे पॉझिटिव्ह आलं, इकडे पॉझिटिव्ह आलं, पण दोघांच्या मध्ये मात्र काय आलं, निगेटिव्ह आलं. म्हणजे याचा अर्थ इथून इकडे इन्क्रीजिंग आहे, इथून इकडे इन्क्रीजिंग आहे, दोघांच्या मध्ये मात्र फंक्शन डिक्रीजिंग आहे. दोन्ही ॲट अ टाईम झालं. आपलं एकच विचारलं आहे. आणि हे <(-1) लिहिण्याची पद्धत आहे. -1 पेक्षा लहान किती रिअल लाईनवर, किती येईल, -∞ to -1 ऑर आहे म्हणून तो दाखवतो आपण युनियन सेट थिअरीमध्ये. ग्रेटर दॅन 2, 2च्या राईटला किती आहे माहिती आहे का, नाही 2. आणि असा हा तुमचा प्रॉब्लेम. बघा पुन्हा काही अडचण येते का. प्रॉब्लेम एकदम सोपा आहे, थोडासा लेंदी वाटेल पण कन्सेप्ट समजून घ्या. एकच प्रॉब्लेम पुन्हा 2दा 3दा सॉल्व करा, तुम्हाला ॲन्सर मिळून जाईल. ओके.